चुकलिया वर्म फेरा पडे. जर या व्यापारामध्ये या संसारामध्ये येऊन जर चुकला तर 84 लक्ष योनी याला भोगाव्या लागतील. एवढा मोठा तोटा त्याच्या जीवनात प्राप्त होईल. म्हणून हा तोटा जर सहन करायचा नसेल तर त्याच्यासाठी एकच करा. सकाळी उठून फक्त 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी ध्यान करत चला. करा ध्यान. त्या ध्यानामधून तो बाहेर आला. विसर पडला. त्या सत्तेलाच विसरला. अरे बाबा, वृक्षाची पाने हली ज्याची सत्ता राहिली अनंता मग कुठे. ज्याच्या शक्तीने ही सर्व पाना हलत असतात. अरे सूर्याशी चालणे याच्या सत्तेने तो सूर्य चालतो. याच्या सत्तेने वृक्षाचं पान हलते. याच्या सत्तेपासून काहीच घडत नाही. पण त्या सत्तेचा तो आत्मबोध विसरला ना, विसर पडला ना, म्हणून कर्माचा अभिमान कर्माचा अहंकार जीवनामध्ये प्राप्त होतो. आलं का लक्षामध्ये. आणि हा सामान्याला नाही, प्रजापती ज्यांनी जो ब्रह्मदेवाचा मानस पुत्र आहे, ज्याच्यापासून ही प्रजा उत्पन्न झाली, असा प्रजापती दक्ष त्यालाही अभिमान प्राप्त झाला होता. सूतजी महाराज शौनक ऋषींना सांगतात की ऋषी हो, एक वेळची घटना. या दक्ष प्रजापताला सती नावाची मुलगी होती. ती शिवाला दिली. सतीचा आणि शिवाचा विवाह झाला. हा प्रजापती आता भगवान शंकराचा शिवाचा कोण बनला? सासरा बनला. प्रजापिता होता, अधिकार होता दक्षांचा. देवतांच्या सभेमध्ये ज्या वेळेला हे प्रजापती आले, दक्ष आले, त्यावेळेला सगळे देव उठून उभे राहिले. त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सन्मान केला. पण नित्य त्या आत्मबोधामध्ये स्वरूपामध्ये राहणारे शिव देहावरती नसल्यामुळे बसूनच राहिले, उभे राहिले ना. सगळी प्रजा सगळा समाज उभा राहिला, पण फक्त कोणीतरी बसू नये हे दक्षाला आपल्या दृष्टीच्या समोर दिसलं. बघितलं कोण आहे तर त्यांना तर ते शिव दिसले. अरे माझा जवळ माझा अपमान करतो, मला सन्मान देत नाही. राग आला. सत्तेचा संपत्तीचा अभिमान माणसाला लवकर येत असतो बरं का. सत्ता आणि संपत्ती ज्याला पचवता येते ना, बस. माऊलीने तर त्याच्या बाबतीत तर फार सुंदर वर्णन केलं. दया आणि संपत्ती आणि दया दोन्ही वसती जेनी जेथे ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जे संपत्ती आणि दया आहे ती विभूती माझी आहे, भगवान परमात्मा बोलले. सांगू एक वाक्य? सांगतोच. सांगू का? तुम्ही म्हणा सांगायसाठी तर ऐकायसाठीच तर बसलो, सांगा ना. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एक ठाया, ती जाण धनंजया विभूती माझी. भगवान कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जिथे संपत्ती आणि दया आहे, हे दोन्ही ज्या जाग्यावरती राहतात, वास्तव्य करतात, त्या ठिकाणी
माझी विभूती आहे. आणि ती विभूती जर कुठे बघायची असेल तर मी त्यावेळेला या जगात मी पाहत असताना तर मला दिसली नाही. पण ज्या वेळेला या कार्यक्रमाचं आयोजन झालं तर सगळ्यात मोठा संबंध असतो मंडप, डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस. किती संपत्ती आहे सांगू? असे मंडप पंढरपूरमध्ये 3 लागले. एवढे मोठे मंडप डेकोरेशन आहे, असे 3 लागले. पण आयोजन भागवताचं आहे. कळाल्याबरोबर भगवान भाऊनी सांगितलं, काळजी करू नका महाराज, पाहिजे तेवढा मंडप 1 रुपया न घेता एवढा मोठा मंडप टाकला. अरे सामानाचं सोडा, याला लागणारा खर्च, फक्त ही उभं करण्यासाठी किती खर्च लागेल याचा विचार करा. पण 1 रुपया नाही. ही धर्माबद्दलची आपल्या जीवनामध्ये ही असलेली संपत्ती आणि त्या धर्म कार्याबद्दलची दया, ही जाण धनंजया विभूती माझी, म्हणून ते भगवान भाऊ मनमाडकर. ती जाण धनंजया विभूती माझी, ही विभूती आहे, ही भगवंताची विभूती आहे. आणि ही देवासारखी माणसं आहेत. पण सांगू तुम्हाला, एवढं मोठं कार्य आहे परंतु कधीच समोर येत नाही. अभिमानाचा तर संबंध अरे लेस नाही अंतकरणाला. कुठेतरी प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, कुठे काही मिळालं पाहिजे. हो, माझ्यासारख्याच्या हातात मी जरी एक अंगठी असली ना तर ते वाढता वाढता करतात. ए मांडा इकडे आण रे, इकडे आण रे, हे इकडे इकडे इकडे. एक माणूस ना बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर तो म्हणायचा, ए बाई, हे कोथिंबीर कशी जोडी दिली, हे वांगे कशी जोडी दिली, वांगे काय किलो दिले, हे कोबी कसा दिला, हे फ्लावर कसं दिलं. तो बोटानं बाई विचार करायली, हे बोट असं का करते. लक्षात आलं मग तिच्या 5 ग्रामची याच्या बोटात आहे. आता ती बाई काही साधी नव्हती, तिच्या मनगटातनी ते दंडबाया होत्या घातलेल्या, त्या अर्ध्या किलोच्या. ती म्हटली 5 रुपये किलो वांगे आणि 10 रुपये किलो बटाटे. यानं ते कडे बघितले, यानं विचार केला, ही आपली अंगठी तुम्ही कुठं दाखवता आता. मोठं गोपाल बोलो, गोविंद बोलो, गोपाल बोलो, गोविंद बोलो, हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो, हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो, गोपाल बोलो, गोविंद बोलो, हरि बोलो, गोविंद
यस्य यतोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम् धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. पण त्याला विसरला, आत्मबोधाचा विसर पडला. मला सांगा, दृष्टांत मी एकदम सामान्यातला सामान्य सांगितला, परंतु विषया सुखामध्ये अभिमानानं वागणारी माणसं खरंच सांगा, ज्या वेळेला ब्रह्मानंद प्राप्त होत असेल त्यावेळेला त्या ब्रह्मानंदाच्या पुढे हा विषयानंद कुठे आला हो? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? विषय बापुडे, विषय सुख बाई बापुडे, हे कुठलं सुख आहे विषयाचं? पण हे ब्रह्मानंद हा नित्य वास्तव्य करणार आपल्या जीवनामध्ये आहे. पण हा ब्रह्मानंद, हा नित्यानंद, हा अभिमान आपल्या जीवनातला घालवून टाकतो. एवढा आनंद असलेला हा दक्ष. दक्ष या शब्दाचा अर्थ एका मिनिटात, एका मिनिटामध्ये दश म्हणजे 10. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. याच्या बाबतीमध्ये जो सावध असतो त्याचं नाव आहे दक्ष. जो पंचेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, जो याच्या बाबतीमध्ये सावध राहतो तो दक्ष आहे. आलं का लक्षात? पण 11वं मन मात्र ज्याच्या हातात नाही आलं त्याला अभिमान प्राप्त, त्याचा विसर बोध पडला, त्या आत्मबोधाचा विसर पडला. का? मन चंचल आहे ना, एका स्थानावरती राहत नाही ना, तिथे नित्य वास्तव्य करत नाही ना, आणि तो विसर पडलेला तो दक्ष माझ्या जवायाने माझा अपमान केला. भगवान शंकराला कळालं, भगवान शंकर उभे राहिले, माफी मागितली, परंतु अहंकारी माणसं ऐकत नसतात. दक्ष बडबड करत तिथून निघून गेला आणि दक्षाने ठरवलं की याचा मात्र मी प्रति बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी मोठा यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं, फक्त एकाला आमंत्रण नाही, भगवान शंकराला. भगवान शंकराला आमंत्रण नाही. वास्तविक पाहता जाबाई होता, पहिला आमंत्रण पाहिजे होतं, पण नाही दिलं. द्वेषामुळे, मत्सरामुळे, अहंकारामुळे अपमान करायचा ठरवला. सुतजी महाराज शौनक ऋषींना सांगतात की ऋषी हो, यज्ञाची तयारी, त्या यज्ञामध्ये सगळे देवता निघाले. भगवान शंकर समाधीस्थ होते, ध्यानामध्ये होते, आत्म साक्षात्कारामध्ये होते, आत्मबोधाचं चिंतन होतं, एकदम शांत आहेत. पण सती दारात असलेली, तिला मात्र कळालं विमान जातात, कोण आहे? तेवढ्यामध्ये लक्ष्मीचं विमान आलं. लक्ष्मीने बघितलं, सती जिच्या घरी आपण जिच्या वडिलाच्या घरी चाललो ते तर अजून इथेच आहे, काही कार्यक्रम काही थोडासा बदल तर झाला नाही ना, म्हणून खाली उतरली.
आणि सहजतेने विचारलं, सती अगं आम्ही तर तुझ्या वडिलाच्या घरी निघालो, अजून तू इथेच? सतीला कळालं आमंत्रण कशाचं तरी असलं पाहिजे हिला. बाया आपल्या संसाराची जेवढी लाज राखतात ना, तेवढं माणसानेच लाज राखत. हो, सगळी घराची लाज माता भगिनी राखतात ना. हो, आणि माणसांना काय नसतं सुमार सामार. आम्हाला कधी अनुभवायला येतो म्हणून सांगतो. एखाद्या वेळेला कार्यक्रम व्हावा आणि तो माणूस भाविक असतो, महाराज चला ना घरी, महाराज चला ना घरी. त्याला म्हणावं बाबा आता रात्रीचे 11 वाजले, आता नको ना, राहू द्या. नाही नाही चला चला, किती दिवस झाले तुम्ही घरी आलेच नाही, एक वेळ चला ना. बर, गेलो घरी, दरवाजा उघडला आणि त्या बाईनं बघितलं. का हो म्हणे, तुम्हाला काही अक्कल नाही, एवढ्या रात्रीच्या वेळेला कोणाला घरी आणावं, पण कमीत कमी ज्याला यायचं त्याला तर अक्कल पाहिजे, कोणाच्या घरी कधी जावं. मी म्हटलं बाबा इथूनच सुरुवात झाली, आता अजून आत गेल्यावर काय असेल. मी मागच थांबलो. ते म्हटलं महाराज खरं सांगू का, ती बोलायला फटकळ आहे पण अंतकरणानं नाही चांगली आहे बरं का. या, मी म्हटलं बाबा ते अंतकरण तुझं चांगलं, तूच राहत. नाही नाही महाराज या ना, 2 मिनिटं या ना. मग गेलो. मग महाराज आता काय घेता, चहा घेता का, मग आता नाश्ताच करता का, नाही आता वेळ झाला असेल तर जेवणच करा ना. माणूस बोलतो नाही जेवण वगैरे काही नाही, मग थोडाफार नाश्ता करा. नाश्ता ए महाराज आले, करव पोहे. आता घरात मी पोह्याचा पत्ता नाही. बाईनं डोळे वाचले, निघाले कुठे कळले, कळालं पाहिजे ना. महाराज आले, महाराजांचं टाळ्या वाजवू, आपण स्वागत करू एक वेळ. असं संत महात्म्यांचं दररोज आपल्याला दर्शन करावं व्हावं. हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज देहूकर, तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर महाराज बाळासाहेब आपल्या या ठिकाणी आले, आपली कथा पवित्र झाली. एक वेळ महाराजांना पुन्हा नमस्कार. बाईनं माणसाकडे बघितलं पण माणसाचं कुठे लक्ष आहे. नाही नाही कर, महाराज म्हणत असं कर कर. बाईला असं वाटलं काय करावं आता, बिचारी मागच्या दरवाजातून शेजाऱ्याच्या घरी जाते आणि घेऊन येते है ना. लक्ष्मीच्या मुखातून शब्द ऐकला, सती अगं आम्ही तुझ्या वडिलाच्या घरी एवढा मोठा उत्सव, अजून तू इथेच. सतीला काहीच माहिती नव्हतं, पण सतीनं सांगितलं, बस तुम्हाला माहित नाही का आमच्या घरचे ना ते डोळे लावून बसले ना ध्यानाला, बस त्यांचं डोळे उघडले त्यांनी की बस आम्ही तुमच्या मागे आलोच, तुम्ही या पुढे. बाया घरातलं माहित नाही पडू देत कोणाला. लक्ष्मी निघून गेली आणि इकडे भगवान शंकराची समाधी उत्थान झाली. भगवान शंकराची समाधी उत्थान झाल्यानंतर सती माता त्या ठिकाणी गेली. स्वामी अहो ऐकलं का, तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे म्हणे. माझ्या वडिलाच्या घरी नाही म्हटलं. बाया फार हुशार असतात, काही काम करून घ्यायचं असलं तर बरोबर बोलतात. तुमच्या सासऱ्याच्या घरी म्हणजे त्याचा संबंध जोडला. हा, म्हणून भागवत काय शिकवत नाही, व्यवहारही शिकवतो भागवत. कसं बोलावं, आणि खरं सांगू का मावल्या हो, आपल्या पतीकडून कसं काम करून घ्यावं हे भागवत शिकवते, सतीचं चरित्र. पण एखाद्या वेळेला पतीनं समजावून सांगितल्यानंतर जर पत्नी जर ती ऐकत नसेल
तर त्याचे परिणामही काय भोगायला लागतात, याचं जिवंत उदाहरण हे सती चरित्र आहे. म्हणून आग्रह करावा एखाद्या मातेने आपल्या पतीजवळ, नक्की करावा, पण विनाकारण दुराग्रह करू नका. त्याच्यामुळे परिस्थिती वेगळी ओढवेल. आणि ती सती आपल्या स्वामीला सांगते, अहो चला ना. भगवान शंकर म्हटले, सती तुला माहिती नाही, आपल्याला आमंत्रण नाही त्याचं. अगं काही ठिकाणी आमंत्रण असलं तर जावं, काही ठिकाणी नसलं तर जावं, आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. तुम्हाला माहित आहे कुठं आमंत्रण असावं. एखाद्या वेळेला एखाद्याचं लग्न असेल आणि त्या ठिकाणी जर आमंत्रण नसेल तर अजिबात जाऊ नये, आमंत्रणाशिवाय जाऊ नये. अजून सांगू, एखादं वाईन बार असेल आणि त्या ठिकाणी आमंत्रण आलं, वारकऱ्यानं जायचं का नाही जायचं? आमंत्रण असल्यावर नाही, आमंत्रण आहे आपल्याला, आमंत्रण असलं तरी जाऊ नये. आणि सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, भागवत कथा आहे, रामकथा आहे, नाम सप्ताह आहे. आणि वारकऱ्यांचे तर फडकऱ्यांचे एका महिन्याचे, पुरुषोत्तम मासाचे, अधिक महिन्याचे, 1 महिन्याचे सप्ताह आहेत. या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये ही वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत ठेवली. आपल्याला 7 दिवस भारी जातात, सप्त्याचे हरिपाठ वेळेवर होत नाही, काकडा वेळेवर होत नाही, पण नित्याचे सगळे भजन, हरिपाठ नाही का महाराज, उत्सव असेल ना, एक महिन्याचा उत्सव, चातुर्मास मध्ये एका महिन्याचा सप्ताह उत्सव. सामान्य गोष्ट आहे एवढ्या परंपरा चालवायच्या. पण अशी संतांचा वारसा चालवणारी मंडळी आहे. म्हणून आपल्याला या वारकरी संप्रदायामध्ये थोडासा लाभ जीवनात प्राप्त होतो, तो या संतांमुळे. अशा ठिकाणी कळालं की बाळासाहेबांकडे सत्ता आहे, आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे. बरं का? पण काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण असलं तर जावं. सती अगं त्याचा आपल्याला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाहीये. सती हुशार होती. सती म्हटली, अहो गुरुकडे आणि वडिलाकडे जर जायचं असेल तर आमंत्रणाची वाट बघू नये. भगवान शंकर म्हटले, तो दक्ष माझा गुरुही नाही आणि माझा पिताही नाही, तो पिता तुझा असेल, तुला जायचं असेल तर जा, पण मी मात्र येणार नाही. पण सती खरं सांगतो तुला, आजपर्यंत मी तुला बाहेर घडलेलं भांडण तुला आजपर्यंत कधी घरात मी सांगितलं नाही, पण आज सांगतो. जाणून पुरस्कर आपल्याला आमंत्रण नाही दिलं. सगळ्याला घडलेला प्रकार भगवान शंकरांनी सतीला सांगितला. सतीने सांगितलं, नाही हो तसं काही नसेल. एखाद्याने पत्रिका, वडिलांनी पत्रिका दिली असेल, पण पत्रिका आजकाल लोक आपल्यावरती चांगला आपला आहे ना, मग जळतात लोक, म्हणून कदाचित पत्रिका त्यांनी तुळशीत दाबून ठेवली असेल. हा, तुम्हाला पत्रिका देणार नाहीत असं कधी घडेल का? भगवान शंकर म्हटले, एखादी पत्रिका नाही तर कमीत कमी एखादा कॉल तर कराव, एखादा फोन. ती म्हणे, अहो एखाद्या वेळेला बॅलन्स संपला असेल, नसेल त्याच्यात पैसे तर दुसऱ्याच्या मोबाईलवरून एखाद्या वेळेला मिस कॉल तर द्या, तेही नाही. सती जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. उस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. उस घर पर आदर मान नहीं, उस घर
घरी आपल्याला मान नाही, सन्मान नाही, त्या ठिकाणी जाऊ नये. सती व्यवहारातला नियम असा आहे, चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. पर आदर मान उस घर पर जाना चाहिए, सदर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए, सदर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. ज्या घरी आदर नाही, मान नाही, त्या घरी जायचं नाही. दक्षाला आपल्याबद्दल कोणत्याही प्रकारचा सन्मान नाही, कुठेतरी कोणत्याही प्रकारची आपुलकीची भावना नाही. सती त्या घरी आपण जायचं नाही. परंतु सती मात्र ऐकत नाही. आता सतीनं मात्र आग्रह केला, मी जाणार, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. भगवान शंकराने सांगितलं, सती ऐक माझं. परंतु सतीला मात्र आपल्या आता माहेरची ओढ लागलेली होती. विचार करायला लागली, मनामध्ये स्वप्न रेखाटायला लागली, माझी बहीण आली असेल, मोठी आली असेल, लहान आली असेल, सगळा परिवार आला असेल आणि मीच मात्र नाही ना. मी गेली की सगळ्यांच्या भेटी होती. सतीचं अंतःकरण आता सगळं त्या माहेराकडे ओढलेलं होतं. सती निघाली. भगवान शंकराने सांगितलं, सती तुला जायचं आहे ना, जा, पण कमीत कमी माझ्यावर रागावून कधी जाऊ नको, प्रेमानं जा. सोबत वाहनही दिले, नंदी बाबा वाहन, काही सेवक दिले आणि सती आता आपल्या माहेरामध्ये आली. लहान बहीण, मोठी बहीण घरामध्ये बसलेल्या दिसल्या. सतीला बघितल्या बरोबर या बहिणीने तिची पिंगल करायला सुरुवात केली. सूतजी महाराज शौनक ऋषींना सांगतात की ऋषी हो, 6:30 वाजले. सती आता पोहोचलेली आहे आणि पिंगल सुरू झाली. ज्या वेळेला मुलगी माहेरला असते त्यावेळेला पतीचा स्वाभिमान होऊन राहतो. ज्या वेळेला सासरला राहते त्यावेळेला आपल्या आई वडिलाचा स्वाभिमान होऊन राहते. ही आहे या भारतीय संस्कृतीमधली नारी. ज्या वेळेला सासरला असते ना त्यावेळेला मायबापाच्या बद्दल एक शब्द सहन करत नाही आणि ज्या वेळेला माहेरला येते त्यावेळेला आपल्या पतीबद्दल एक शब्दही सहन करत नाही. ही आहे माझ्या भारतीय संस्कृतीमधली नारी. नाही सहन झालं तिला. लहान बहिणी होत्या, ऐकलं नाही ऐकल्यासारखं केलं, तिथून पुढे निघाली. आईला बघितलं, आईला नमस्कार केला. आईने बघितलं, सती जशी आली तशी परत जा बेटा, नको थांबू. का? आईला माहिती होतं हे आल्यानंतर काय घडणार आहे. नाही सहन होणार हिला. तिने विचार केला, सगळे दिसतात पण बाबा दिसत नाही, कदाचित यज्ञ मंडपामध्ये असतील, म्हणून ती सती यज्ञ मंडपामध्ये आली. सतीला बघितल्या बरोबर दक्षाचा पारा वाढला. ज्या अर्थी आली त्या अर्थी तोही आला असेल. द्वेषानं बोलायला लागला, मत्सरानं बोलायला लागला, भगवान शंकराची निंदा करायला लागला. सती कानावरती हात ठेवून आपल्या गुरुबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संताबद्दल, आपल्या देवतेबद्दल जर कोणी बोलत असेल एक तर त्याची चीप काढून टाका आणि कोणी जर बोट दाखवत असेल तर हात काढा. नाहीतर कमीत कमी आपली तेवढी शक्ती नसेल तर कानावरती हात द्या, त्या जागेवरून निघून जा. पण गुरुची, संताची, धर्माची, देवाची निंदा ऐकू नका. संताची, गुरुची निंदा जर ऐकली तर त्याचे परिणाम वेगळे होतात. आपल्या पतीची निंदा नाही ऐकली, ती नाही ऐकू शकली. आपल्या वडिलाला ती बोलली, बाबा
लाज वाटते मला तुमची मुलगी म्हणण्याचा, परंतु या देहाचे तुम्ही पिता आहात ना, आता असे पिता मला नको, हा देहच नको मला. स्वतः योग अग्नी प्रगट केला आणि सतीनं आपलं योग अग्नीमध्ये शरीर जळून भस्म केलं. अनेक दिवस झाले. नारद मुनी भगवान शंकराकडे आले. जय हरी बाबा, जय हरी बाबा. आईसाहेब दिसत नाहीत म्हणून माहेराला गेले. किती दिवस झाले? बरेच दिवस झाले, अजून आलेच नाही. नारदाने सांगितलं आता येणारही नाही का? घडलेला सगळा प्रकार झाला सांगितला. भगवान शंकराला क्रोध निर्माण झाला. जटेतून वीरभद्र निर्माण केला. वीरभद्र त्या ठिकाणी येतो. सगळी यज्ञाची भूत पिशाच त्या ठिकाणी येऊन त्या यज्ञाची सगळी नासाडी केली आणि त्या वीरभद्राने त्या दक्षाची मान उडवली. यज्ञ ते शीर त्या यज्ञ कुंडामध्ये पडलं, जळून भस्म झालं आणि हाहाकार. सगळे देव घाबरले आणि सगळे देवता मात्र आता भगवान शंकराकडे आलेले. हे भोलेनाथा, हे भगवान शंकरा, आता मात्र आपण आमच्यावरती कृपा करा. त्राहिमा 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 त्राहिमा. सगळे देवता भगवान शंकराला आता मात्र विनंती करतात, प्रार्थना करतात आणि भगवान शंकर थोड्यावरती प्रसन्न होणारे आहेत म्हणून त्यांचं नाव आहे आशुतोष. थोडीशी स्तुती केली. भगवान शंकर प्रगट झाले, प्रसन्न झाले आणि देवतांना मात्र त्या स्वरूपाचं दर्शन घडावं. देवांना सांगावं की अरे ती सती आणि मी वेगळाच नाही ना. म्हणून माझ्या भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं आणि भगवान शंकराने सगळ्या देवतांना सांगितलं तो मी आणि ती शक्ती आणि शिव एकच आहे, वेगळे नाही. हे सगळ्या देवतांना दाखवलं आणि सगळ्या देवतांनी जय जयकार केला. बोले अर्धनारी नटेश्वर भगवान की जय. आणि सगळे मात्र आता भगवान शंकराची नाम साधना करायला लागले. शंकरा शिव शंकर शिव शंभो महादेवा. शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा. शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा. शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा. शिव 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 हर 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 हो. हर 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 हो. शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा. शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा.
गमगणिता गमगणिता तांडव नृत्य करी शंकरा तांडव नृत्य करी शंकरा तांडव नृत्य करी शंकरा तांडव नृत्य घन 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 घंटा बजे रम 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 रूपते घन 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 घंटा बजे रम 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 रूपते शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा ओम नमः अर्धनारीश्वर भगवान की जय हो. अर्धनारी नटेश्वर भगवान की जय हो. अर्धलिंग पार्वती भगवान शंकर अर्धनारी नटेश्वर भगवान सगळ्या देवतांना याचं दर्शन झालं. सगळे देव कृत्य झाले. सगळ्या देवतांनी नमस्कार केला आणि भगवान प्रसन्न होऊन सगळ्यांना अभयाचं दान देतात आणि सगळ्या देवतांनी शेष पूर्ण यज्ञामधले जे शेष आहुती आहे त्या शेष आहुतीचे अधिकार भगवान शंकरांना दिले आणि भगवान शंकर त्याच्यामध्ये प्रसन्न झाले आणि सगळे देवता पुन्हा भगवान शंकराचं नमन करून नमस्कार करून सगळे देवता निघून जातात. आजची कथा याच ठिकाणी विश्रांती करते. बरोबर 7:15 वाजले. 15 मिनिटं बाकी आहेत. का? महाराजांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. तर बाळासाहेब महाराज देहूकर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अर्धनारी नटेश्वरांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. एक वेळ सगळे डोळे भरून दर्शन घ्या आणि यजमानांनी आरती उतारा. आरती असेल तर आरती उतरून भगवान शंकरांना बसण्यासाठी आसन द्या आणि आरती असेल तर उतारून घ्या. आरती उतारून घ्या. 2 मिनिटं नामस्मरण आणि लगेच महाराजांचा आशीर्वाद. राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे
कृष्ण कृष्ण राधे राधे हरे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण राधे श्याम राधे कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे. आता पुढचं नियोजन माई बोलतील आणि पुढचं नियोजन कार्यकर्ते मंडळी सांगतील. पायजातील लेकरू आत्मा मालिक पूर्ण कथेमध्ये गुंग झालो होतो आपण. असं वाटत होतं की संपूच नाही, पण आपल्याला थोडं वेळेचं काळाचं बंधन असल्यामुळं आपल्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. कथा चालू असतानाच हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज देहूकरांचं आगमन झालं. साधारण 1 महिना झाला असेल निमंत्रण देऊन. कार्यक्रम नियोजन करून 4 महिने 5 महिने होऊन गेले. मला असं वाटायचं की आत्ताच जावं सगळ्यांकडे. म्हणजे इतकं तेव्हापासूनच वातावरण उत्साहपूर्ण झालं होतं आणि कधी एकदाचं भागवत येतं असं वाटत होतं. महाराजांकडे गेले शरद आणि मी, पत्रिका समोर ठेवली आणि म्हटलं महाराज असं असं भागवत कथेचं नियोजन आहे आणि संप्रदायातला कुठलाही कार्यक्रम असला की महाराजांना खूप आनंद होतो. आजपर्यंत जेवढे कार्यक्रम केले असतील आध्यात्मिक, बाळासाहेब माझ्या कार्यक्रमाला कधी नाही म्हणले नाही. मोठ्या अंतकरणानं येऊन आशीर्वाद देऊन गेलेतच. काल मी फोन केला आठवणीसाठी. ताई म्हणले मी अचानक मला परगावी यावं लागले आणि मी उद्या आपल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवतो, महाराजांना सांगा की मी उद्या येतो. ते वारकरी रूप बघितलं की आता पंढरपुरातून कोण, कारण वैभव महाराज केशव महाराज इथंच आहेत आळंदीचे, आणि हे खांद्यावर उपरणं इथून बघतीये मी. 200% अंदाज आला की देहूकर महाराजच आहेत. शरदला बोलवलं, अरे शरद देहूकर महाराज दिसत आहेत बहुतेक, पळ पटकन. तोपर्यंत तिथं काउंटरवर चौकशी वगैरे झाली आणि तो 200%चा अंदाज 201% खरा झाला. महाराज आले, खूप आनंद झाला. आज जगद्गुरू म्हणतो आपण, आपल्याकडे तरी 2च उपाध्या लागलेल्या आहेत, 2 जणांनाच. कृष्णम वंदे जगद्गुरू आणि जगद्गुरू तुकाराम महाराज. तर अशा या थोर विभूतीच्या वंशातले बाळासाहेब महाराज देहूकर आज आपल्या या भागवत कथेला आणि महिला वारकरी भजन महोत्सवाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. माझ्याकडे सांगण्यासारख्या खूप कथा आहेत अध्यात्मातल्या, माझ्या जीवनातल्या, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. आपण विदर्भात येऊन ह्या कथा सांगू. आज आपण महाराजांचे आशीर्वाद घेऊ, ठीक आहे? आत्मा मालिक विदर्भामध्ये येतो म्हटल्या म्हणून माईचं इथे स्वागत करा. अजम रुक्मिणी प्राणसंजीवनं तं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. 28वापासून या पंढरी नगरीमध्ये विटेवर उभा राहिलेला परब्रह्मस्वरूप असणारा भगवान श्री पांडुरंग परमात्मा, पुण्यसलीला चंद्रभागा, तिच्या तीरावर असलेला भक्तराज पुंडलिक आणि अशा या अत्यंत पवित्र अशा पंढरी नगरीमध्ये पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हा एक न भूतो न भविष्यती असा हा सोहळा आदरणीय शोभाताईंनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या सगळ्या या सोहळ्याचा लाभ आपणा सर्वांना, विशेषतः महिलांना आणखी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेला आहे. हे आपल्या सर्वांचं भाग्य म्हटलं पाहिजे. आणि या मोठ्या पर्वकाळाच्या निमित्ताने भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आदरणीय महाराजांनी आपल्या भागवत कथेमध्ये आत्ताच सांगितलं की भागवत हा एक असा ग्रंथ आहे की जो केवळ परमार्थ शिकवत नाही तर तो व्यवहारही शिकवतो. व्यवहार कसा करावा याच्याबरोबरच परमार्थही कसा असतो याच्याविषयीचं उत्तम अशा प्रकारचं आणखी दर्शन जर कशामध्ये होत असेल तर भागवत या ग्रंथामध्ये होतं. आणि आत्ताच्या काळामध्ये भागवत हा ग्रंथ आपल्या सर्वांच्याकरता एवढा मोठा महत्त्वाचा आहे आणि मार्गदर्शक आहे की आपल्या जीवनातील सगळी दुःख, आपल्या जीवनातील सगळी संकट, आपल्या जीवनातील सगळी प्रतिकूल परिस्थिती या सर्वावर मात करण्याचं विलक्षण सामर्थ्य या भागवत कथेमध्ये आहे. जगद्गुरु तुकोबरायाने असे उद्गार काढलेले आहेत की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तेव्हा अशा पद्धतीनं भागवत कथा हे एक अमृत प्राशन केल्याप्रमाणे आहे. भागवताच्या एक श्लोकीय अशा प्रकारचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये सहजच सांगितलेलं आहे की एतत् भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. भगवान श्रीकृष्णाचं लीलामृत अशा ज्या ग्रंथाच्या योगाने आपल्याला सहज सेवन करता येतं असा सर्वोत्तम असणारा, ग्रंथोत्तम असणारा हा जो भागवत ग्रंथ आहे तो महाराजांच्या श्रीमुखातून आपण अशा पद्धतीनं श्रवण करीत आहात. भागवत कथन करणारे कोणीही असोत ते शुकाचार्यांच्याच जागेवर असतात. आणि अशा या मुखातून आणखी आपण श्रवण करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये ज्या आनंदाच्या उर्मी निर्माण होतात त्या अवर्णनीय स्वरूपाच्या असतात. आजच्या कथेमध्ये आज त्यांनी जो दक्षाचा जो अशा प्रकारचा कथाभाग सांगितलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपल्यापुढे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा जिवंतपणाने उभ्या केलेल्या आहेत, हे यातलं फार मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अगदी हुबेहूब अशा प्रकारचं आत्ताच आपण पाहिलं की अर्धनारी नटेश्वराचं स्वरूपच त्यांनी आपल्यापुढे उभा केलेलं आहे. आणि भागवतातला हा कथाभाग हा जिवंतपणाने आपल्याला अनुभवायला त्यांनी दिलेला आहे. या सगळ्याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारच्या या ग्रंथाच्या श्रवणाने, ग्रंथाच्या अवलोकाने आपली जी ऐहिक दुःख आहेत ती तर नाहीसे होतातच, पण त्याचबरोबर आपल्याला आणखी पारलौकिक सुखाच्या प्राप्तीबरोबर मनःशांती देण्याचं महत्त्वाचं अशा प्रकारचं कार्य या भागवत ग्रंथातून आणि त्याच्या श्रवणातून होत राहतं. अशा हा मोठा विलक्षण अशा प्रकारचं सामर्थ्य असणारा हा ग्रंथ आहे. पंढरी नगरीमध्ये पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपण दूरदूरवरून या ठिकाणी आलेला आहात. आपल्या आयुष्यातील काहीतरी काळ आपण अशा प्रकारच्या सत्संगामध्ये आणि या क्षेत्रामध्ये व्यतीत करीत आहात. खरोखर आपण भाग्यवान आहोत. नाहीतरी मग भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा अशा प्रकारचं न म्हणता महाराजांनी असं वर्णन केलं आहे की भाग्य हे त्यालाच म्हटलं जातं की तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. खरोखरच तेच भाग्य आहे की ज्याच्याकरता आपलं आयुष्य सुफल होतं. अशा प्रकारचं आपलं आणखी आयुष्य अधिकाधिक आणखी त्या ठिकाणी परमार्थाभिमुख करण्याकरता आपण या ठिकाणी आलेला आहात. ताईंनी मला कालच आमंत्रण दिलेलं होतं. खरं म्हणजे काल मी उद्घाटनाच्या वेळेलाच यायला पाहिजे होतं, पण मला असं वाटतं की मी काल उद्घाटनाला आलो नाही हेच चांगलं झालं. कारण उद्घाटनाला जर आलो असतो तर मला उत्तम अशा प्रकारचा आत्ता कथेचा हा भाग मला श्रवण मलाही करायला मिळाला नसता. आणि आज जे अशा प्रकारचं या ठिकाणी मला पाहायला आणि ऐकायला मिळालं ते काल मला निश्चित मिळालं नसतं. कदाचित ईश्वरी संकेतच असा असावा की मी आजच या ठिकाणी यावं आणि आपली कथा थोडीफार श्रवण करावी, आपलं हे सगळं अशा प्रकारचा हा थोडासा फार अनुभव घ्यावा. आणि याकरताच जणू काही ही योजना झाल्यामुळे मला आजच या ठिकाणी येता आलं. मी माझं भाग्य समजतो. पंढरी क्षेत्र आज या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने दुमदुमून गेलेले. जिकडे तिकडे भागवत कथा आहेत, भागवत पारायण आहेत,
नाद भागवतांचं पारायण आहे, गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, कथा कीर्तनाचा अशा प्रकारचा सगळा या ठिकाणी मोठा गदारोळ चाललेला आहे. आणि संतांची मांदियाळी पंढरी क्षेत्रामध्ये या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आणखी एकवटलेली आहे. आणि अशा आनंदाच्या स्थितीमध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग या महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपणही अशा प्रकारच्या आनंदसागरामध्ये अवगाहन करीत आहात. आणि मोठं भाग्य अशा प्रकारचं आपल्याला प्राप्त करून देण्याचं सगळं जर कारण कोण असेल तरी माझ्या शेजारी बसलेल्या आदरणीय शोभाताई आहेत. त्यांनी खरोखर हा मोठा महत्प्रयासाने या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आणि आपल्याला सहजच या सगळ्या गोष्टी प्राप्त करून दिलेल्या आहेत. तेव्हा मला सगळ्यात मोठे धन्यवाद जर प्रथम कोणाला द्यायचे असतील तर त्या शोभाताईंना द्यायचे आहेत की त्यांनी आपल्या सगळ्यांना अशा प्रकारचा आणखी आपला संसार सागरातून तरुण जाण्याकरता भागवत कथेचं अशा रीतीने आयोजन करून आपल्याला मोठं परमपावन केलेलं आहे, धन्य केलेलं आहे. धन्योहम 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 याच्याशिवाय दुसऱ्या शब्दातून याचं वर्णनच करणं शक्य नाही. तेव्हा अशा या आपल्या या सोहळ्याला मी माझ्या अंतःकरणपूर्वक अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला इथे मी विराम देतो. वेळात वेळ काढून अगदी ज्या वेळेला येतो काल म्हणाले त्याच वेळेला ते इथं उपस्थित झाले, त्याबद्दल आपण त्यांचे खूप खूप धन्यवाद मानू. आणि बाबांचा प्रसाद एक शाल आणि श्रीफळ आणि बाबांचा फोटो महाराजांना देऊ. महाराजांचं पूजन माईंच्या हस्ते महाराजांचा सत्कार व्हावा आणि महाराजांनी तो स्वीकार करावा असे महाराजांना विनंती करतो. तुकाराम महाराज की जय. आरतीची तयारी. आजचे अन्नदाते श्री माननीय कृष्णा पाराजी औसेकर यांनी पण आरतीला पुढे यायचंय. त्याचप्रमाणे मांडे करणार. त्याचप्रमाणे आजचे यजमान श्री व सौ कासटताई आणि त्यांचेही कुणीतरी रिलेटिव्ह आलेले आहेत परगावरून, तर त्यांनीही आरतीला उभं राहायचं आहे. मांडे करणाऱ्या माता. हां, अतिशय महत्त्वाचं विसरले, कान पकडते. आज ज्यांनी रात्रीपासून म्हणजे काल संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून ज्या माता भगिनी मांडे बनवत होत्या त्यातल्या काही जेवढ्या उभे राहू शकत असतील आरती घेऊन तेवढ्यांनी कृपया या इकडे. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे माझे स्नान जे करीते, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, विश्वासी नामदेव भावे वाढती. जय देव जय देव जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा, मुखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव.
याची पेन वगैरे काय असेल ते बघा. काय झालं? हां चला. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को